देशाच्या अर्थकारणात आपण वर्ल्ड बँक हा शब्द नेहमीच ऐकत असतो। वर्ल्ड बँकलाच मराठीत जागतिक किंवा विश्व बँक असंही म्हणतो। जागतिक बँकेचा परिचय, रचना, उद्दिष्ट आणि कार्य याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेचं खूप नुकसान झालं। जागतिक व्यापार पूर्णतः अस्ताव्यस्त झालेला होता, म्हणून जागतिक बाजारपेठांची पुनर्रचना आणि वेगवेगळ्या देशांच्या अर्थव्यवस्थांचा योजनाबद्ध विकास करण्याची गरज भासू लागली। जागतिक बँक स्थापनेतील हे पहिलं पाऊल म्हणावं लागेल। जागतिक बँक ही जागतिक समूहाचा एक घटक आहे। वर्ल्ड बँकेची स्थापना ब्रेटन वुड्स परिषदेमध्ये 1945 साली करण्यात आली आहे। जागतिक बँकेचे मुख्यालय वॉशिंग्टन DC मध्ये। जागतिक बँकेचं कार्य खऱ्या अर्थाने 1946 पासून सुरू झालंय। संयुक्त राष्ट्रांची संलग्न संस्था म्हणून जागतिक बँकेचे कार्य सध्या चालत आहे। सध्या जगाच्या पाठीवरचे 185 देश हे जागतिक बँकेचे सदस्य आहेत। आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMF चा सदस्य झाल्याशिवाय जागतिक बँकेचं सदस्यत्व मिळत नाही। भारत हा जागतिक बँकेचा संस्थापक सदस्य आहे। स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय अर्थकारणात जागतिक बँकेचा सहभाग अतिशय महत्त्वाचा ठरलाय। आता पाहूया जागतिक बँकेची संरचना कशी आहे। जागतिक बँकेचे काम हे 5 वेगवेगळ्या विभागांतर्गत चालवलं जातं। त्यातला पहिला विभाग म्हणजे IBRD म्हणजेच इंटरनॅशनल बँक ऑफ रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट, म्हणजेच आंतरराष्ट्रीय बँक किंवा पुनर्बांधणी आणि विकास। याची स्थापना 31 डिसेंबर 1945 ला झाली आहे। दुसरा विभाग म्हणजे IDA म्हणजेच इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन, म्हणजेच आंतरराष्ट्रीय विकास संघटना। याची स्थापना झाली 1960 ला। जागतिक बँकेचा तिसरा विभाग आहे IFC म्हणजेच इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन, म्हणजेच आंतरराष्ट्रीय वित्त निगम। या विभागाची स्थापना झाली 1956 ला। जागतिक बँक संरचनेचा चौथा विभाग म्हणजे MIGA म्हणजेच मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी, म्हणजेच गुंतवणूक हमी हा आहे। या विभागाची स्थापना झाली 1988 ला। तर जागतिक बँकेचा पाचवा आणि शेवटचा विभाग म्हणजे ICSID इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट्स, म्हणजेच गुंतवणूक प्रकल्प चौकटीत कलह निवारण वागण्याचा केंद्र आहे। या विभागाची स्थापना 1956 साली करण्यात आली आहे। आता जाणून घेऊया जागतिक बँकेचं कार्य काय। जागतिक बँक ही सदस्य राष्ट्रांना 5 ते 20 वर्ष इतक्या दीर्घ मुदतीचं कर्ज पुरवठा करू शकते। दुसरं म्हणजे बँक सदस्य राष्ट्रास त्या देशाच्या जागतिक बँकेच्या भाग भांडवलीतील हिस्स्याच्या 20% पर्यंत कर्ज देऊ शकते। तिसरं म्हणजे जागतिक बँकेने आपल्या एकूण कर्ज पुरवठ्यांपैकी सुमारे 75% कर्ज आफ्रिका, आशिया, लॅटिन अमेरिकेतील विकसनशील देशांना दिले। चौथं म्हणजे तर भारताला विशेष आर्थिक मदत करण्यासाठी जागतिक बँकेनं इंडिया एड क्लबची स्थापना करण्यात पुढाकार घेतलाय। या क्लबचं नाव आता इंडिया डेव्हलपमेंट फोरम असं करण्यात आलंय। इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन म्हणजेच IDA या जागतिक बँकेच्या सहयोगी संस्थेला जागतिक बँकेची सॉफ्ट लोन विंडो म्हणून ओळखलं जातं। याची स्थापना 24 सप्टेंबर 1960 मध्ये झाली असून ती सदस्य गरीब देशांना सुलभ अटींवर व्याज विरहित कर्ज पुरवठा करते। आता पाहूया जागतिक बँकेची उद्दिष्ट काय आहेत। त्यातलं पहिलं म्हणजे सभासद राष्ट्रांना आर्थिक पुनर्बांधणी आणि विकासाच्या कार्यात दीर्घकालीन भांडवल पुरवठा करून मदत करणं, उदाहरणार्थ युद्धानंतरचं पुनर्वसन। त्यानंतर अल्पविकसित देशात संसाधने आणि उत्पादन क्षमता विकासासाठी मदत करणं, विकसनशील राष्ट्रात करण्यात येणाऱ्या परकीय भांडवल गुंतवणुकीला चालना देणं, सभासद राष्ट्रांना उत्पादन वाढीसाठी गुंतवणूक करण्यास भांडवल उपलब्ध करून देणं आणि त्यायोगे उत्पादन वाढीला आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देऊन लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास सहाय्य करणं। त्यानंतर विकसनशील राष्ट्रांना उत्पादन वाढीच्या उद्दिष्टांसाठी खासगी भांडवल उपलब्ध होत नसल्यास त्यांना अल्प व्याजाने दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करणं। जागतिक बँक सभासद राष्ट्रांच्या सरकारला विशिष्ट प्रकल्प संस्थांना, खासगी संस्थांना कर्ज देते। जागतिक बँक कडून कर्ज घेण्यासाठी कोणत्या अटी लागू करण्यात आल्यात आता आपण ते जाणून घेऊया। पहिली अट म्हणजे कर्जाची मागणी केलेल्या प्रकल्पांचा हेतू उत्पादक असावा। दुसरं म्हणजे कर्ज याचकास अन्यत्र कुठूनही सुयोग्य अटींवर कर्ज मिळत नाही अशी परिस्थिती असावी। तिसरं म्हणजे कर्ज याचकाने आणि त्याच्या हमीधारकाने कर्ज करारातील सर्व बंधने पाळण्याचं मान्य केलेलं असावं। चौथं म्हणजे कर्ज मंजुरीच्या अगोदर कर्ज इच्छुक देशात आपले प्रतिनिधी प्रत्यक्ष चौकशीसाठी पाठवण्याची प्रथा बँकेने सुरू केली आहे। तरी आजच्या या भागात एवढंच। या विषयावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी।